महर्षी व्यास होते ना, त्यांना महाभारत लिहायचं होतं. मग त्यांनी गणपती बाप्पांना विनंती केली की तुम्ही महाभारत लिहाल का. तेव्हा गणपती बाप्पांनी एक अट टाकली की मी महाभारत लिहेल, पण तुम्हाला न थांबता महाभारत सांगावं लागेल. मग महाभारत लिहायला सुरुवात झाली. तेव्हा महाभारत लिहायला 10 दिवस लागले होते, म्हणून 10 दिवसांचा गणपती. आणि लिहत असताना ते निरंतर एकाच ठिकाणी बसून लिहत होते आणि त्यामुळे त्यांची शरीरातील उष्णताही वाढत होती. म्हणून त्यांना थंडावा मिळावा यासाठी ऋषी व्यास यांनी गणपती बाप्पांच्या पूर्ण अंगाला चंदनाचा लेप लावला. आणि जेव्हा महाभारत पूर्ण झाले तेव्हा बाप्पांना उठताच येत नव्हतं, कारण त्या चंदनाच्या लेपामुळे ते मूर्तीसारखे स्तब्ध होऊन गेले होते. मग महर्षींनी त्यांना गंगेमध्ये स्नान घातलं, म्हणून आपण 10व्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. अच्छा, आणि मला हे पण माहिती आहे की जेव्हा गणपती बाप्पा लिहत होते ना, तेव्हा त्यांची पेन्सिल होती ना, ज्याला पंख लावलेला होता, बरोबर, ती तुटून गेली. अच्छा, त्यांनी आहे ना, त्यांचा दात आहे ना, तो तोडून लिहायला सुरू केलं. बरोबर. आणि म्हणूनच त्यांना एकदंत म्हणतात. आणि तुला माहितीये का, त्यांना एकदंत म्हणण्यामागे अजून एक पौराणिक कथा आहे. कोणची? एकदा महादेव आणि पार्वती माता गप्पा मारमध्ये बसलेले होते आणि गणपती बाप्पा बाहेर पहारा देत होते. तेव्हा परशुराम महादेवांना भेटायला आले, पण गणपती बाप्पांनी त्यांना बाहेरच अडवले आणि त्यांना मध्ये जाऊ दिलं नाही. त्यामुळे परशुराम त्यांच्यावर खूप रागवले आणि त्यांनी त्यांचा भाला गणपतीच्या दिशेने फेकला. पण तो जो भाला परशुरामांना महादेव बाप्पांनी दिला होता, त्यामुळे महादेवांचा अपमान होऊ नये म्हणून गणपती बाप्पांनी त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही आणि तिथेच हात जोडून उभे राहिले. तेव्हा तो भाला गणपती बाप्पांच्या दातांना लागला आणि गणपती बाप्पांचा एक दात तुटला. म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पांना एकदंत म्हणतात. आणि तुला माहितीये का, गणपती बाप्पांना मोदक आवडतात, त्याची कथा पण याच्याशीच निगडीत आहे. जेव्हा गणपती बाप्पांचा एकच दात राहिला ना, तेव्हा त्यांना काहीच खाता येत नव्हतं. मग पार्वती माता त्यांना खाता यावं म्हणून त्यांना गोड गोड मोदक बनवून देत होत्या. मोदक सॉफ्ट असतात ना आणि गोड पण असतात. मग गणपती बाप्पा रोज मोदक खायचे, मग त्यांना ते आवडायला लागले आणि ते त्यांचे फेवरेट झाले. म्हणून आपण गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो. आणि 21 मोदक का देतो हे तर तुला माहितीच आहे ना. हो, ते माहिती आहे मला. पण आपण नको ना गणपती बाप्पांना पाठवूया, आपण आपल्याकडेच ठेवूया ना. अगं, पण तुला माहितीये का, गणपती बाप्पा आपल्याकडे पाहुणे होऊन आलेले असतात. मग आपण त्यांचा पाहुणचार करतो, ते खुश होतात आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. आणि जसं तू शाळेमध्ये जाते ना, तेव्हा कशी मी तुझी वाट पाहत असते, तसं पार्वती माता पण तर गणपती बाप्पांची वाट पाहते ना. मग पाठवावं लागेल ना आपल्याला बाप्पांना. पाठवूया मग. आणि मग असंही आपण पुढच्या वर्षी बाप्पांची येण्याची तयारी तर करतोच आहे ना. आपण कालच प्लॅन केलाय ना बाप्पा येण्याआधी काय करायचंय ते नेक्स्ट इयर. हो, आपण स्वतःहून गणपती बाप्पांना बनवूया. हो, मग असंच असतं. आपण बाप्पांना पाठवताना त्यांची पुढच्या वर्षी येण्याची पण इच्छा असते ना आपली, म्हणून आपण प्लॅन करून ठेवायचे पुढच्या वर्षी काय काय येणार. ठीक आहे, ठीक आहे. आता खुश. मग आपण बाप्पांना आता काय म्हणायचं असतं, गणपती बाप्पा